नमस्कार मंडळी. श्री सद्गुरू शंकर दगडे महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं आज आपण अध्यात्म हे कसं वादग्रस्त आहे याबद्दल आपण माहिती करून घेऊया. वादाचं मूळ हे सिद्धांतावरती अवलंबून असल्याने अनेक मंडळींनी या सिद्धांताला अनेक नावारूपाने आणि कोड लँग्वेजमध्ये याला संकलित करून ठेवलेलं आहे. याचं कारण काय असावं, याचं गूढ रहस्य इतरांना माहीत होऊ देऊ नये याकरिता या गूढ रहस्यामध्ये अनेक न समजणाऱ्या भाषेमध्ये सहजासहजी प्रचलित भाषेमध्ये त्याचे वर्णन न करता अन्य भाषांमध्ये याचे वर्णन केलेले आहे. वास्तविक पाहता आध्यात्मिक क्षेत्रामध्ये याची संपूर्ण भाषाच ही कोड लँग्वेजमध्ये विस्तरलेली असल्याने त्यामुळे अध्यात्म आणि देव हा समजणं अतिशय कठीण आहे. सहजासहजी काही मंडळी संपूर्ण आयुष्य घालवल्यानंतरही त्यांना साधनेतनं काही साध्य होत नाही. याचं मूळ कारण म्हणजे त्या माणसाला अज्ञानामधनं हा मनुष्य साधना करत असल्या कारणानं याला भगवंतच न कारणानं या साधनेचा मार्ग हा खडतर बनलेला असतो. अतिशय यातना देऊन शरीराला काही मंडळी हठयोग करतात. हट्ट ज्याप्रमाणे आपण आईकडं करतो की मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, असं जे हट्ट आहे त्यालाच हठयोग म्हटलेलं आहे. हठयोगाची परिभाषा ही प्रत्येक माणसाची वेगवेगळी आहे. प्रत्येक मनुष्य हा त्याच्या कुवतीनुसार म्हणजेच त्याच्या बलढाल्य शरीराच्या आधारित तो त्या पद्धतीने त्याची हठ साधना करत असतो. काही मंडळी यामध्ये त्यांची शरीरयष्टी जशी असावी त्या पद्धतीने नसल्या कारणानं त्या मंडळी या ठिकाणी भयभीत होतात व त्या गोष्टीपासून दूर फेकले जातात. याचं मूळ कारण जे आहे, शरीराला सहन होण्याइतकं आपण ही साधना करावी. त्यासाठी भगवंताने ठरवून दिलेल्या वेळानुसारच आपण ती साधना करावी. आणि भगवंत म्हणजे कोण आहे? दुसरा शरीरामध्ये जो आहे तोच भगवंत आपल्या या भूतलावरती आहे. वास्तविक पाहता भगवंताची रूपरेषा ही कोणालाही माहिती नसून आत्ता जे आपण मंदिरं पाहत आहात किंवा ज्या मंदिरामध्ये ज्या देवाची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहेत, हे सर्व जे आहेत हे सर्व काल्पनिक निष्ठाने बनवलेल्या मूर्त्या ह्या स्थापित करून त्या ठिकाणी भगवंताचे स्वरूप सांगितले जाते. वास्तविक पाहता भगवंत हा मनुष्यच असल्याने मनुष्य देहरूपामध्येच देवाने गुरुच्या अवतारामध्ये जन्म घेऊन या संपूर्ण सृष्टीला ज्ञान देण्याचे ठरविले. आणि या ज्ञानातूनच या सृष्टीचं संपूर्ण श्रेय कसं दडलेलं आहे आणि या सुप्त शक्ती मनुष्य देहामध्ये कशा दडलेल्या आहेत याचं वर्णन करण्याकरताच सद्गुरू शंकर दगडे महाराज यांनी सांगितल्यानुसार आदिनाथ शिव हेच आदिनाथ मूळ पुरुष असून या धर्तीवरती त्यांचं वास्तव्य हे गुरुच्या स्वरूपात आहे. अनेक ठिकाणी अनेक अवतारामध्ये मनुष्य जन्म घेऊन त्यांनी संपूर्ण सृष्टीला ज्ञान देण्याचं सर्वप्रथम आता निर्णय घेऊन या मानव जीवनाला समृद्ध करण्याकरिता आणि अज्ञानापासून दूर करण्याकरिता
विश्वात सद्गुरू स्वरूपामध्ये ठिकठिकाणी जन्म घेऊन अवतार कार्यामध्ये मनुष्याला एक या आध्यात्मिक रहस्याचं दडलेलं जे आहे ते मनुष्य रूपामध्ये कसं आहे, मनुष्य देहात कसं आहे, जशी सृष्टी बाहेर आहे तशीच अगदी सृष्टी आपल्या देहामध्ये दडलेली कशी आहे याचं सखोल ज्ञान हे आदिनाथाकडं आहे. आणि आदिनाथ हे शिव असून हे वायू स्वरूपामध्ये संपूर्ण ब्रह्मांडामध्ये व्यापून आहेत. त्यांचा रंग म्हणजेच वायूचा रंग हा निळा असून त्याला नीलकंठसुद्धा म्हटलं जातं. वास्तविक जे आहे, जे सत्य आहे हे दडवण्याचा प्रयत्न अनेक मंडळींनी या ठिकाणी संतांनाही आपल्याला काही संतांकडून जी मंडळी ज्ञान घेतात आणि ती पुढे जाऊन आपला स्वतः शिष्य आपलं सद्गुरू झाल्याचा आव आणतात आणि अनेक स्वरूपामध्ये आपले नियम बनवतात व भगवंताची खरी जी ओळख आहे त्यापासून आपल्याला दूर नेऊन त्यापासून अर्थजनन करण्यासाठी अनेक उपाययोजना ही मंडळी करत असतात. या मंडळींमुळे या अध्यात्म क्षेत्राचा पूर्णपणे विध्वंस झालेला आढळून येतो. हा विध्वंस अतिशय भयानक असून या आध्यात्मिक ज्ञानापासून आपल्याला खरं जे ज्ञान आहे त्या ज्ञानापासून आपण अतिशय दूर फेकले गेलेलो आहोत. याचं गांभीर्य आजची संत मंडळी न घेता आपापसामध्ये भांडत आहेत, आपापसामध्ये वैर निर्माण करत आहेत, आपापसामध्ये जातीभेद निर्माण करून वैर निर्माण करून मानव जीवन नष्ट करण्याच्या मुहूर्तावर आहेत. जी सृष्टी तुम्हाला जगायला सर्व साधनं उपलब्ध करून दिलेली आहेत, या ब्रह्मांडाचा नायक हा सूर्य असून यालाच अल्लाह म्हटलं जातं, यालाच देव म्हटलं जातं, यालाच सृष्टीचा निर्माता म्हटलं जातं. हाच सूर्य, हाच सर्व पिंडाचा परपिंड किंवा पिंड हा यापासूनच बनलेला आहे. वास्तविक पाहता स्त्री ज्यावेळेस गर्भधारणा करते त्यावेळेस तिचे पिंडामध्ये जो बीज अंकुरित होतो तो संपूर्ण लाल भडक असून त्याच्यामध्ये काळा ठिपका म्हणजे जीवाचा त्याच्यामध्ये काळा ठिपका हा सृष्टीचा निर्माता सूर्यचं प्रतीक आहे. हे विज्ञानाने आज आपल्याला प्रत्यक्ष स्वरूपामध्ये त्याचं स्वरूप हे आपल्याला सोनोग्राफीच्या माध्यमातून आपल्याला त्याची ओळख पटलेली आहे. परंतु मंडळी आपल्याला त्या सद्गुरूंनी दिलेल्या मार्गाने जर आपण चाललो तर आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक आणि आपल्या जीवनामध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीची ओळख आपल्याला सहजरित्या होते. म्हणून सद्गुरूला शरण जावा, अन्य कोणत्याही व्यक्तीच्या मागे लागून आपलं आयुष्य बर्बाद करू नका. कारण सद्गुरू हे संत स्वरूपामध्ये आणि सर्व अनुभूत असतात. त्यामुळे संतांच्या कार्यात जो मनुष्य आपला देह कार्य लावतो तो त्याप्रमाणेच होऊन जातो. कारण गुरु कोणताही गुरु असू दे, हा गुरु आपल्या शिष्यांना आपल्यासारखंच बनवण्याचं कर्म करत असतो. त्यासाठी ते अनेक यातना सहन करून हा सद्गुरू आपल्या शिष्यांना त्या शिष्यत्व बलाचं म्हणजे आपल्याकडील जे बल आहे तेच बल त्या शिष्याला ट्रान्सफर करत असतो. त्यामुळे मंडळींनो, त्यांच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही फक्त कार्य करा तर तुमचं हे जे कार्य आहे हे अतिशय बहुमूल्य असं कार्य होऊ शकतं. कारण सद्गुरू हे या सृष्टीचे देवत्व आहे. या देवाला जर तुम्ही ओळखले तरच तुम्ही परमपिता परमेश्वराच्या त्या परमशक्तीकडे जाऊन तुम्ही त्या
ब्रह्मांडाचे दर्शन करून परमपिता परमेश्वराला विलीन होता. हे जिवंतपणे देखील तुम्ही मोक्ष प्राप्त करून या ब्रह्मांडामध्ये त्याचा आनंद घेऊ शकता. मृत्यू सर्वांना माहिती आहे, परंतु मृत्यू फक्त लोकांना माहिती आहे की डोळे झाकले गेले, श्वास थांबला, शरीराचे अवयव थांबले गेले म्हणजे आपला मृत्यू झाला असं समजलं जातं. परंतु वास्तविक मृत्यू हा भयानक काळा अंधार असून या ठिकाणी मन आणि आत्मा याच्यामध्ये चर्चा ही अखंडपणे चालूच राहते आणि मृत्यूनंतर हे संपूर्ण काळोखमय अंधारामध्ये मनुष्याचे जीवन यापन होत असते. त्यामुळे त्याला शरीराचे ज्ञान होत नाही, शरीर त्याला समजत नाही, त्यामुळे शरीर त्याला अजिबात दिसत नाही, डोळे असून तो पाहू शकत नाही. कारण त्यावेळेस दृष्टी ही आपली वायू नष्ट शरीरामधील स्थूल शरीरामधील वायू नष्ट झाल्यामुळे जीव हा निघून गेलेला असतो. त्यामुळे त्या जीवाने जे कार्य त्या स्थूल शरीरामध्ये स्थापित केलेलं असतं ते सर्व नष्ट व्हायला सुरुवात होते. तर मंडळींनो, मेल्यानंतर डोळे उघडे असताना देखील प्रकाश दिसू शकत नाही, नाक उघडे असून देखील श्वास घेऊ शकत नाही आणि शरीर पूर्णतः एक खंडर बनते आणि प्रचंड प्रमाणामध्ये विस्फोट शरीरामध्ये होऊन संपूर्ण सृष्टी ही विलास पावते. त्यामुळे ह्या ध्येयरूपी सृष्टीचा विनाश झालेला असतो. म्हणून मंडळींनो, मृत्यू हा काळा अंधार आहे आणि प्रकाश हा जीवन आहे. प्रकाश हा भगवंत आहे आणि काळोख ही आदिमाया आहे. आपण ज्यावेळेस शरीर सोडून ज्यावेळेस या सृष्टीतनं निघून जातो त्यावेळेस फक्त जीव आणि शिव हे दोनच गोष्टी उरल्या जातात. शिव हा वायू आहे आणि आत्मा आहे, मन आहे. मन हे संपूर्ण सृष्टीमध्ये फिरत असते. त्याला सैरावैरा घाबरून अतिशय भयभीत झालेलं असतं. ज्यावेळेस तुम्ही सद्गुरूंना शरण जाता त्यावेळेस मात्र मन हे भयभीत नसतं. हे त्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन त्या संपूर्ण सृष्टीला पाहत असते आणि वेळ प्रसंगाने ते त्या प्रकाशाकडे पुन्हा झेपावत पुन्हा त्या मोक्षप्राप्तीचा दर्शन घेऊन पुन्हा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे जो मनुष्य सद्गुरूला शरण जातो तो मृत्यूवरही विजय प्राप्त करून घेऊ शकतो. हे मात्र सत्य आहे, याच्यामध्ये कोणतेही असं खोटं अजिबात नाही आहे. मंडळींनो, हा प्रवास अतिशय गंभीर आहे, परंतु आजची जे संत मंडळी आहेत ही जातीच्या धर्माच्या या बंधनातूनच मुक्त झालेले नाही. आणि तर ही मंडळी आपल्याला काय ज्ञान देणार तुम्हाला? या मंडळींना फक्त धर्म, जाती आणि या भेदापासूनच ही मंडळी मुक्त झालेली नाही आहेत. तर ह्या भगवंताचा आश्रय यांना कसा काय प्राप्त होऊ शकतो आणि ही मंडळी तुम्हाला भगवंतापर्यंत कसे घेऊन जाऊ शकतात? याच मंडळींना भगवंत कोण आहे हेच माहिती नाही. आज आधुनिक युगामध्ये विज्ञानाची संगत विज्ञानाची संगत माणसाला मिळाल्या कारणानं आज संपूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन आपण दुर्बिणीने उघड्या डोळ्याने आपण घेऊ शकतो. जे उघड्या डोळ्यांनी आपण दुर्बिणीतनं पाहू शकतो तेच आपण ब्रह्मांड आपल्या तिसऱ्या डोळ्यातनं पाहू शकतो. अगदी हुबेहूब तसेच संपूर्ण यात्रा ब्रह्मांडाची आपण करू शकतो. या दुर्बिणीची पण आवश्यकता नाही आहे, परंतु मानवाचे डोळे उघडण्याकरिता निसर्गाने या दुर्बिणीचा शोध लावून मनुष्याला ते दाखवण्याचे आणि
सत्य सांगण्याचा प्रयत्न या विज्ञानानं आज सिद्ध केलेला आहे. आज आपण ज्या पद्धतीने विचार करतो अगदी त्याच पद्धतीने या सृष्टीमध्ये घडायला सुरुवात होती. विचाराची जी शृंखला आहे ही शृंखला आपल्या ध्येयाभोवती म्हणजेच मन हा चंद्राची भूमिका बजावतो आणि ध्येय हा पृथ्वीभोवती चंद्र फिरत असल्याकारणानं तसंच मन हे आपल्या शरीराभोवती घिरट्या मारत असल्याकारणानं ज्या विचारात तुम्ही गुंता त्याच विचाराचा अधीन होऊन तुम्ही चुकीच्या निर्णयाच्या भोवती फिरत राहता. त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला सद्गुरूंची प्राप्ती होते त्यावेळेस खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होऊन तुम्ही त्या प्राप्तीला प्राप्त होऊ शकता. आज मंडळींनो तुम्ही उघडे डोळे ठेवून पहा की आज जी संत मंडळी आहेत, ज्या संत मंडळीकडे आपण गेल्यानंतर त्यांच्याकडनं आपल्याला एक ओळख दिली जाते. ओळख म्हणजे कुणी कपाळावर लांब लचक टिळा लावतो, कुणी कपाळावरती भंडारा लावतो, कुणी शेंडी ठेवतो, कुणी लाल वस्त्र घालतो, कुणी निळे वस्त्र घालतो, कुणी पिवळे वस्त्र घालतो, कुणी पांढरे वस्त्र घालतो, कुणी काळे वस्त्र घालतो. अरे पण वस्त्र नुसत्या वस्त्राच्या ह्याच्यामध्ये मी काहीतरी करतोय, मी काहीतरी आहे, मी कोणतरी आहे याचा भास लोकांना व्हावा आणि आपली प्रचिती लोकांनी प्रसिद्धी करावी याकरता या संतांनी असा बाजार मांडलेला आहे. परंतु मनुष्य ध्येय सांगण्याच्या अधीन ही मंडळी नसून केवळ मंदिराच्या आडावून पैसे कमवण्याच्या पाठीमागं ही मंडळी लागलेली आहेत. या मंडळींना स्वतःला देव समजलेला नाही तर ही मंडळी देवाचा अवतार कसा काय सांगू शकतात हेच मोठा प्रश्न या जगतामध्ये निर्माण झालेला आहे. मंडळींनो, मी आज तुम्हाला जे काही गोष्ट सांगत आहे हे केवळ सद्गुरूंच्या कृपेमुळे, आज सद्गुरूंच्या आशीर्वादामुळेच हे तुम्हाला सांगण्याचं धाडस मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे. मंडळींनो, ज्या वास्तविक आध्यात्मिकची जी रहस्यमय गोडी आहे ही अतिशय कोड लँग्वेजमध्ये दडवलेल्या असल्याकारणानं ही तुमच्यापर्यंत कधीही पोचू शकणार नाही. ज्या पोचवण्यासाठी जी मंदिरं आज उभी केलेली आहेत ही मंदिरं केवळ ज्ञानाचे भांडार नसून ही पैसा कमावण्याचं एक साधन बनवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला खऱ्या ज्ञानापासून किंवा खऱ्या आध्यात्मिक ज्ञानापासून वंचित करण्याचं मोठं षडयंत्र या साधू संतांच्या जे शिष्य मंडळी आहेत या लोकांनी बाजार मांडलेला आहे. त्याचा मी बाजार हा शब्द या ठिकाणी आवर्जून वापरतोय कारण हा मूळतः सनातन धर्माचा विनाश होण्याच्या मार्गावर असल्याकारणानं स्पष्ट भूमिका या ठिकाणी मी मांडत आहे. माझ्या सद्गुरूंनी मला जे काही ज्ञान दिलं त्या ज्ञानाच्या जोरावरती आज जिवंतपणेच मोक्ष पावून संपूर्ण सृष्टीचा दर्शन, भगवंताचे दर्शन हे सर्व प्राप्ती करून आज मी अतिशय आनंदात जीवन जगत आहे. माझे कर्म, माझे नित्य कर्म करून देखील मी आज संपूर्ण विश्वामध्ये ही सद्गुरूंची लीला अवगणित प्रचारित करीत आहे. याचं मूळ रहस्य महाराजांनी ज्या पद्धतीने सांगितलेले आहे अगदी त्याच पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि प्रामाणिक प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे. त्यामुळं मंडळींनो, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवून त्याचं श्रेय महाराजांच्या कार्याचा त्यांना एक आपण पुष्प अर्पण केल्यासारखं आहे. कारण सत धर्म किंवा भगवंताचं मार्ग, हा जो भगवंताचा मार्ग आहे हा मनुष्याला कळायला पाहिजे. कारण हा भगवंताचा मार्ग जर मनुष्याला समजला नाही तर मनुष्याला भगवंताची किंवा या सृष्टीचं जे दर्शन आहे हे मनुष्याला कदापि होणं शक्य नाही. आज विज्ञानाच्या युगामध्ये
थोड्याफार का होईना मूळतः स्वरूप दुर्बिणीच्या साहाय्याने आपण अतिशय सूक्ष्म अतिसूक्ष्म असे जे जीवन दडलेलं आहे ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. हेच आपण ज्यावेळेस आध्यात्मिक मार्गामध्ये जातो तेच आपण अतिसूक्ष्म सूक्ष्म ह्या संपूर्ण संकल्पनेमध्ये आपण राहू शकतो आणि कोणत्याही जीवाचे रूप धारण करून आपण अतिशय सूक्ष्म देहाने कोठेही स्थलांतर आपण करू शकतो. हे अतिशय गूढमय रहस्य हेच आध्यात्मिक एक शक्तिशास्त्र असल्याने याचं अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण हे कोणत्याही साधनेशिवाय कोणत्याही दुर्बिणीशिवाय कोणत्याही बलढाल्य शक्तीला सुद्धा आपण सहजरित्या हरवू शकतो. एवढं साफल्य याच्यामध्ये दडलेलं असल्याकारणानं अध्यात्म मार्ग हा मुळातच वादाचा विषय असल्याने या वादाच्या विषयासाठीच आज जातीचे षड्यंत्रकारांनी या ठिकाणी काही शिष्य मंडळींनी या जातीचा विकास करून याच्यात अनेक धर्मांची सांगडी घालून आपली ओळख निर्माण करण्याचं षड्यंत्र या साधू संतांनी मांडलेलं आहे. त्यामुळं हा बाजार हा मंदिरातून देखील हेच बाजार मांडला जात आहे. परंतु जी मंदिरं ज्या कारणासाठी उभी असायला पाहिजे होती त्या कारणासाठी आज त्याचा वापर केला जात नाही. ही मोठी विडंबना आज आपल्याला या कलियुगामध्ये अनुभवायला भेटत आहे. कलियुगातील या शिष्य मंडळींना किंवा या साधू संतांना अतिशय साधू संत म्हणणं ही शर्मनाक झालेलं आहे. कारण जो साधू संत भेद करतो तो कधी साधू म्हणण्याच्या लायक नाही. साधू हा वस्त्र धारण केल्यानंतर साधू बनतो, हा मूळतः ब्रह्म आहे आणि कली याचा मूळ अर्थच भ्रम आहे. आणि या कलियुगामध्ये भ्रम पसरवण्याचं कार्य या मंडळीकडून या संतांकडून केलं जात आहे. हीच मोठी विडंबना आज आपल्याला अनुभवायला भेटत आहे. मंडळींनो, आज तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घ्या आणि स्वतः त्याच्या मार्गस्थ राहा आणि इतरांच्या कोणत्याही आश्वासनाला बळी पडू नका. कारण हीच मंडळी जी तुम्हाला आज अनेक वस्त्र धारण करून अनेक देव निर्माण केले, अनेक देवांचे स्वरूप निर्माण केले, अनेक जाती धर्मामध्ये वेगवेगळे धर्माचे वेगवेगळे पंथ निर्माण झाले आणि या पंथांचं मुख्य ध्येय फक्त पैसा कमवणे हा झालेला आहे. मानवाचा विकास करणे किंवा मानवाला त्या बदल्यामध्ये उच्चतम प्रतीचं ज्ञान देऊन त्याला आध्यात्मिक प्रचिती द्यावी असा कोणताही या मागचा उद्देश नाही. भगवंताची मंदिरं स्थापन करून त्या ठिकाणी नाना स्वरूपाची व्यंजने भगवंताला प्रसादाच्या स्वरूपामध्ये अर्पण केल्या जातात आणि अनेक अवाढव्य पैसा यावरती खर्च केला जातो आणि त्या तुम्ही खर्च केल्यानंतरच तुम्हाला भगवंत पावेल असं खोटं आश्वासन तुम्हाला दिलं जातं. या जे काही तुम्ही करत आहात हे तुमच्या कर्मानुसार, तुमच्या वागणुकीनुसार, तुमच्या नित्य धर्मानुसार तुम्हाला त्याचे फळ मिळत असते. कोणतेही या निसर्गामध्ये जे निसर्ग तुम्हाला तुमचे कार्य बघूनच तुमच्यावरती कार्य सोपवलं जातं. त्यामुळे तुमचं कार्य हे किती निष्ठावंत आहे, किती प्रबळ आहे यावरतीच सृष्टी तुम्हाला पुढचं कार्य सोपवत असते. त्यामुळे तुमचं शिक्षण ज्या पद्धतीने असते त्याच पद्धतीने तुमच्याकडं कार्य ही सृष्टी सोपवत असते. तुम्ही अतिशय उच्च पदावरती
जाण्याकरिता तुम्हाला शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या शिक्षणानं तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते आणि ही ज्ञान देण्याचं काम हे सद्गुरू करत असतात. त्यामुळं सद्गुरूंना शरण गेल्यानंतरच तुम्हाला ज्ञानाची खरी प्राप्ती होऊ शकते आणि खऱ्या भगवंताची ओळख ही सद्गुरूकडं दडलेली असल्याने सद्गुरूच्या शरणाशी गेल्याशिवाय तुम्हाला कोणताही मार्गस्थ होऊ शकत नाही. त्यामुळं मंडळींनो, ज्या लोकांनी धर्माचा बाजार मांडलेला आहे, जातीचा बाजार मांडलेला आहे आणि वेगवेगळ्या रंगांचा बाजार मांडलेला आहे आणि लोकांनी कपाळावरती टिळांचा बाजार मांडलेला आहे, हे नाम ते नाम अशा नामाचे जे बाजार केलेला आहे, या मंत्राने ते सिद्ध होते, या मंत्राने ते सिद्ध होते. वास्तविक पाहता आदिनाथ शिवांनी दिलेला जो मंत्र आहे तोच मंत्र हा स्वयंभू आणि स्वयंघोषित शिवाचा एकच मंत्र संपूर्ण सृष्टीमध्ये प्रचलित आहे आणि संपूर्ण जीवसृष्टी यावरतीच कार्य करत आहे. त्यामुळं कोणत्याही बोधूंच्या नादी लागून या आपल्या जीवनाचा विनाश करून घेऊ नका. तरी मंडळींनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कळवायला विसरू नका आणि अतिशय मौलिक असं कार्य महाराजांचं हे अनुभव घ्या आणि अनुभवातूनच लोकांना ज्ञानाची प्राप्ती करून द्या, असं सद्गुरूंचा संदेश आहे. विना अनुभूती कोणालाही उपदेश देण्यामध्ये अर्थहीन अशा गोष्टी आहेत. त्यामुळे खऱ्या ज्ञानाला वंचित ठेवणं हे ज्या माणसाने ज्ञान घेतलेलं आहे, ज्या माणसाने ज्ञानाचा दुरुपयोग करत आहे, अशा माणसं ही कलियुगामध्ये अतिशय भ्रमित पाप करून अतिशय उच्च पदीचे पाप त्यांच्याकडनं घडले जात आहे आणि या पापाला गुरु कधीही क्षमा करणार नाहीत, याची त्यांनी दखल घ्यावी. हा गुरूंचा संदेश आहे. हेच तुम्ही